बांधकाम कामगारांच्या बंद करण्यात आलेल्या शैक्षणिक तसेच विविध कल्याणकारी योजना तात्काळ सुरू कराव्यात या मागणीसाठी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने आज इचलकरंजी प्रांत कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांच्या माध्यमातून बांधकाम कामगारांसाठी विविध योजना राबवण्यात येत होत्या। मात्र 13 जुलै 2026 रोजीच्या परिपत्रकानुसार काही योजना बंद करण्यात आल्याचा आरोप संघटनांकडून करण्यात आला। बंद केलेल्या शैक्षणिक व इतर कल्याणकारी योजना तातडीने सुरू कराव्यात, सुविधा केंद्रांमध्ये नवीन नोंदणी व नूतनीकरण अर्जाचा कोटा वाढवावा, आधार क्रमांकातील दुरुस्ती, नावाच्या स्पेलिंगमधील बदल तसेच इतर किरकोळ दुरुस्तींचे अधिकार जिल्हा सुविधा केंद्रांना द्यावेत, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या। या मागण्यांचे निवेदन प्रांत कार्यालयात देण्यात आले। यावेळी शिरस्तेदार संजय काटकर यांनी निवेदन वरिष्ठ पातळीवर पाठवून त्याबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले। यावेळी आनंदा गुरव, राजेंद्र निकम, मदन मुरगुडे, सचिन साठे, बंडोपंत सातपुते, सचिन बिरांजे, शंकर नंदरगी, संगीता सिंग, संजय पुजारी, सुधीर अतिग्रे, मनीषा नाईक, सत्यजित निंबाळकर, अमित वडर, तौफिक नाईकवडे आदी उपस्थित होते। बांधकाम कामगारांच्या मागण्यांवर शासन काय निर्णय घेणार याकडे आता कामगारांचे लक्ष लागले आहे।